So last lecture discussing about system of classification, artificial system, natural system and phylogenetic systems of classification. First of all, artificial classification or artificial system of classification, Theophast and after two hypotheses are mentioned from the natural systems of post-Darwin. Artificial and natural system of classification. First of all, the artificial classification only for identified from the morphological structures, so different from herb, shrub and tree. After to Deconder and Linnaeus, Carl Linnaeus, to study from natural systems. First of all, lot of the characters are identified: root, stem, inflorescence, flower and fruits. And flower to mention different characters. For example, both dicot and monocot characters to differentiate from on branch, taproot system, adventitious root system, parallel venation, reticulate venation, pentamerous flower, tetramerous flower. Node internodes are present on branch and another dicot from the branches. So both the characters are differentiated from monocot and dicot. The mention of natural systems, and after the next classification from the phylogenetic system or phylogenetic classification. So different type of the characters are mentioned from Bentham and Hooker systems. Applied serials, pulses or series, order, class, subclass. Order positions are identified from polypetally, gamopetally, characters of the flower, character of the Adelphi, character of gynoeciums, characters of sepals and petals. So differentiate and different group are mentioned. मी तुम्हाला मागे सांगितलं की या ठिकाणी ज्यावेळेस ते ग्रुप वेगळे गेले त्यावेळेस त्यांचे जे कॅरेक्टर होते ते पॉलिपिटली आहेत का गॅमोपिटली आहेत, डिस्कीफ्लोरी आहे का कॅल्सीफ्लोरी आहे, यानुसार ते डिफरन्शिएट करत गेले. आणि डिफरन्शिएट केल्यानंतर त्यांची जी अरेंजमेंट असणार आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल ओनली फॉर 5000 species are identified, but day by day new varieties or new species are identified. So near about from more than 90,000 species are identified from the Bentham and Hooker systems. आणि जसं त्या ठिकाणी पाहतोय की अगदी हजारो त्या ठिकाणी स्पीसीज नवीन जसे मिळत गेले तसं त्यांनी मात्र वेगळे ग्रुप ऑर्डर म्हणजे पहिले सुरुवातीला डिव्हिजन, क्लास, सब क्लास, ऑर्डर, सिरीज आणि लास्ट आर जेनेरिक प्लॅन्टरम और स्पीसीज प्लॅन्टरम आर आयडेंटिफाईड. म्हणजे जीनसचे त्या ठिकाणी डिफरन्शिएट केलं, नंतर मग त्या ठिकाणी जे राहिलेला पार्ट जे असेल ते स्पीसीजवरनं त्यांनी डिफरन्शिएट केलं. जसं मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की ॲनोनास कॅमोजाचं एक एक्झाम्पल दिलं होतं की त्यामध्ये आपण पाहतो तर फ्रूटपर्यंत म्हणजे साधारणतः फ्लावरपर्यंत सेम आहे, बट फ्रुटिंग स्टेजेस आर कम्प्लिटली आर चेंजेस फ्रॉम द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ द सीड प्लांट्स. त्या सीड्समध्ये किंवा त्याचं जे कवर असणार आहे ज्याला आपण इपिब्लेमा आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत, की इपिडर्मल पार्ट्स आपण त्याला म्हणणार आहोत, फ्रूटच्या पार्ट्स त्याला आपण इपिकार्प म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स पाहायला मिळालेले आहेत. त्यानुसार आपण सिनकार्पस फ्लावर आहेत का ॲपोकार्पस फ्लावर आहे यानुसार आपण त्या ठिकाणी डिफरन्शिएट करू शकतो. आणि त्याच्यानंतर जर पुढचा पार्ट जर असेल तर ते मात्र सिनकार्पस फ्रूट किंवा ॲपोकार्पस फ्रूट यानुसार आपण करू शकतो. समटाईम्स फ्रॉम द सिंगल सीडेड अँड मल्टिपल सीड्स, एक सीड असणारे किंवा अनेक सीड असणारे यानुसार आपण ते स्पीसीज आणि ते जीनस आपण त्या ठिकाणी डिफरन्शिएट करू शकतो. तर या ठिकाणी आता आपण पाहतोय बेंथम अँड हुकर सिस्टम्स. द सिस्टम वॉज प्रपोज बाय बेंथम, ब्रिटिश बॉटनिस्ट जॉर्ज बेंथम 18 to 1884 म्हणजे 1800 ते 1884 पर्यंत, आणि सर जोसेफ डाल्टन्स हुकर 1817 to 1911. तर डाल्टनने त्या ठिकाणी मात्र 1817 ते 1911 पर्यंत असोसिएटेड रॉयल बॉटनिकल गार्डन अँड की इंग्लंड अँड प्लॅन्टर. मग त्याने की इंग्लंड अँड प्लॅन्टर, की म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला मागे सांगितलं की चावी, बरोबर आहे. तर डाल्टनने त्या ठिकाणी परत त्याचं जे काही रॉयल बॉटनिकल गार्डन होते किंवा त्याचे जे हार्बेरियम टेक्निकने त्या ठिकाणी जे रेकॉर्ड त्यांनी प्लॅन्ट्स केलेले होते त्या सगळ्या प्लॅन्ट्सचे परत त्यांनी डायग्नोसिस करण्याचा प्रयत्न केला म्हणा किंवा त्याचा परत रिसर्च करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानुसार त्यांनी परत त्या ठिकाणी त्या स्पीसीजचं एक सेपरेशन केलं. इट वॉज पब्लिश इन बुक जिनेरा प्लॅन्टरम. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी नंतर म्हणजे साधारणतः 1911 नंतर त्या ठिकाणी जेनेरिक प्लॅन्टरम हे
जीनसनुसार त्या स्पीसीजच्या डिफरन्शिएट केलं गेलं. आधी सुरुवातीला फक्त हर्ब, श्रब आणि ट्री म्हणजे काय, छोटे झाडे वेगळे केले, मोठे झाडे वेगळे केल्याने उंच ट्री त्यांनी वेगळे केले. पुढे गेल्यानंतर त्यांनी काय केलं, फक्त ज्यांचे पेटल्स फ्री आहे ते वेगळे केले, ज्यांचे पेटल्स सगळे युनायटेड आहे ते वेगळे करून टाकले. पण पुढे पाहिलं तर काय, जवळपास बरेचसे प्लांट्समध्ये सारखे कॅरेक्टर दिसायला लागले, तर मग त्याला कसं वेगळं करणार. म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हणलं की मालवेसीचे मेंबरच्या बाबतीत, मालवेसीचे तुम्हाला मी 3 स्पीसीजचे काल नाव सांगितले ते, ज्याच्यामध्ये आपण भेंडी एक तुम्हाला सांगितलं, कॉटन आणि हिबिस्कस रोजेसिनेसिस जास्वंद, हे मालवेसीचे मेंबर्स आहे. म्हणजे मालवेसी म्हणजे काय, मालवेसी फॅमिलीचे मेंबर्स आहे. त्यांचे तिन्हींचे जर पाहिलं तर पॉलीपिटॅली सगळ्यांचे पेटल्स मात्र काय फ्री. मग हे कुठे चेंजेस झाले तर जेनेरिकमध्ये चेंजेस झाले, जीन्समध्ये चेंजेस झाले. जीन्समध्ये चेंजेस झाले म्हणजे त्या ठिकाणी त्यांचे जे कार्पेल पोझिशन्स असणार आहे, ज्याला आपण सीड म्हणणार, अरेंजमेंट ऑफ सीड अँड कार्पस मीन्स नंबर ऑफ लॉकल्स आर प्रेझेंट इन इच सीड्स, त्या लॉकल्समध्ये किती सीड्स आहे त्यानुसार त्याचे डिफरन्शिएट केले गेले. हे सगळे कॅरेक्टरवर म्हणजे उदाहरण त्यांचे लिपचे साईज, शेप पाहिलं तर वेगळं दिसणार आहे. जसं भेंडीचे पानं पाहिलं तुम्हाला वेगळं दिसणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही मालवसीचे पानं पाहिलं त्या ठिकाणी वेगळे दिसणार आहे. म्हणजे रोजाहायनेसिस, हिबिस्कसचे पानं पाहिले वेगळे, भेंडीचे पानं पाहिले वेगळे, कॉटनचे पानं पाहिलं त्या ठिकाणी वेगळे. फ्लावर सेम, मात्र कुठे चेंजेस आले या ठिकाणी, लिपमध्ये चेंजेस आले. त्यांचे जे पेटल्स आहे पॉलीपेटल आहे, सगळे पेटल्स मात्र फ्री आहे, वॉल्वेट टाईप ऑफ ॲस्टेशन, एकमेकांना ओव्हरलॅप झालेले अरेंजमेंट आहे. फ्लावर सेम आहे, कलर थोडासा चेंजेस आहे तिथं तर आहेच, पण कॅरेक्टर कुठे चेंजेस झाले, लिपमध्ये. एक सिम्पल लिप आहे, सिरेटेड मार्जिन आहे, कशाची, हिबिस्कस रोजासायनेसिसची. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तिथं फक्त सिंगल मिडवेन आहे. म्हणजे आपण हिबिस्कस रोजासायनेसचे लिप जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं, सिंगल मिडवे. त्याच ठिकाणी आपण कॉटनचं जर पाहिलं तर आपल्याला मात्र या फॉर्ममध्ये दिसणार आहे. आणि त्याचमध्ये जर आपण जर भेंडीचं पाहिलं तर इथं मात्र आपल्याला म्हणजे या फॉर्ममध्ये ते दिसतात. मग कुठे चेंजेस झाला या ठिकाणी, लिपमध्ये. युनिकॉस्टा रेटिक्युलेट व्हेनेशन, मल्टिकॉस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन, हे पण मल्टिकॉस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन असणार. ओके, मात्र या ठिकाणी काय असेल, कॉन्व्हर्जन टाईप ऑफ व्हेनेशन्स, हे दोन्ही सोबत गेलेले असणार. हाय ते पुढे त्या ठिकाणी अरेंजमेंट ऑफ कोस्टा, त्यानुसार मी सांगेलच. तर याच्यानुसार त्यांनी वेगळं केलं. तिन्हींच्या फ्लावरचं अरेंजमेंट जर पाहिली तर आपल्याला त्या ठिकाणी वॉल्वेट टाईप ऑफ ॲस्टेशन दिसणार आहे. म्हणजे एकमेकांना ते सगळे ओरले आहे. ऑल पेटल्स आर फ्री, सगळे पेटल्स फ्री सारखे दिसणार आहे, पण लिपमध्ये व्हेरिएशन्स. म्हणजे जेनेरिक प्लॅन्ट टर्म जर असेल तर ते बेंथम आणि हुकरने त्या ठिकाणी पब्लिश केलं 1911 नंतर. इन 1862 and third in 1883 the natural system contained 202 natural orders. साधारणतः त्या ठिकाणी त्यांचे ऑर्डर्स त्यांनी वेगळे केले. जेनेरिक तिथपर्यंत आलेले आहेत, फॅमिली आलेले आहेत. मग त्यांनी कुठे व्हेरिएशन करायचं तर त्या याच्यामध्ये ऑर्डर्समध्ये त्यांनी वाढ केली, ऑर्डर वाढवून टाकले. 202 नॅचरल ऑर्डर अँड फॅमिलीज इन्क्लुडेड नेम्स, डिस्क्रिप्शन ऑफ ऑल जिनेरा, सीड प्लांट्स, 97,205 प्लांट स्पीसीज. साधारणतः यांनी परत 97,205 स्पीसीजचं आयडेंटिफिकेशन केलं आणि त्याच्यामध्ये मात्र बरेचसे कॅरेक्टर सारखे दिसले, तर त्यांनी परत त्या ठिकाणी ऑर्डर मेन्शन करून टाकले. ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी वेगळे क्रायटेरिया त्या ठिकाणी म्हणजे पॉलिगोनेल्स असणारे त्या ठिकाणी किंवा लॅमोनेल्स असणारे. पॉली म्हणजे काय, नंबर ऑफ, गोनेल्स म्हणजे काय, गायनोशियमचे असते, त्यानुसार त्यांनी वेगळे केले. ओके, बेंथम अँड हुकर डिवाइड सीड प्लांट्स इंटू 3 सबक्लास, 21 सिरीज, 202 ऑर्डर्स एटसेट्रा. ते सगळं क्लासिफिकेशन मेन्शन करता करता त्यांनी 202 ऑर्डर करून टाकल्या. अजून नवीन 21 सिरीज त्यांनी काढून घेतल्या. अजून त्याच्यामध्ये त्यांनी 3 सबक्लास वेगळे करून टाकले, 3 क्लास त्या ठिकाणी वेगळे केले, काही फॅमिलीज त्या ठिकाणी वेगळे केले. म्हणजे सुरुवातीला त्यांनी फक्त एकच केलं होतं, हर्ब, श्रब आणि ट्री आर्टिफिशियलमध्ये. छोटी मोठी झाडे एवढंच त्यांना, छोटे झाडे वेगळ्या ग्रुपमध्ये, मोठे झाडे वेगळ्या आणि ट्री वेगळ्या. याचं नॅचरलमध्ये थोडंसं वेगळं केलं. आणि बेंथम आणि हुकर सिस्टीममध्ये तो मात्र अजून सायंटिस्ट जास्त हुशार निघाले, तर त्यांनी काय केले, अजून त्याचे वेगळे भाग करून टाकले. म्हणजे सेपरेट कॅरेक्टर त्यांनी
वेगळे करून टाकले प्रत्येकाचे. ओके. द सिस्टीम वॉज वाईडली एक्सेप्टेड इन एंटायर ब्रिटिश एम्पायर. आणि ही सिस्टीम मात्र खरोखर फॉलो केली गेली, त्याचा वापर केला गेला, कारण की ही ब्रिटिश एम्पायर म्हणजे अगदी सगळ्यांनी जागतिक स्तरावर त्या ठिकाणी ते फॉलो केलं गेलं आणि त्यानुसारच क्लासिफिकेशन केलं जावं. द नेक्स्ट आउटलाईन ऑफ द बेंथम अँड हुकर सिस्टीम्स आर क्लासिफिकेशन. पुढचे बघा, त्यात त्यांनी कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी मेन्शन केलं आहे. त्यांनी सुरुवातीला काय कन्सिडर केलं, क्लास. बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन यामध्ये पहिलं आलं आहे क्लास. आता याने क्लासमध्ये त्या क्लासमध्ये कोणाकोणाला टाकायचे तर कुठले कॅरेक्टर त्या ठिकाणी ॲड होतात बघायचे टाकले. टू कॉटिलोडान क्लासमध्ये सुरुवातीला त्यांनी मेन्शन केलं आहे डायकॉट, डायकॉट आणि मोनोकॉट. तर डायकॉटमध्ये त्यांनी डायकॉटिलोडान, डायकॉटचं कॅरेक्टर काय असणार आहे, इन सिम्पल मी त्याला सांगितलं, टू कॉटिलोडान्स ज्या सीडचे 2 सेपरेट भाग होऊन जातात, द्विदल वनस्पती आपण त्याला म्हणणार आहोत, त्याला डायकॉटिलोडान्समध्ये टाकणार आहे. टॅपरूट सिस्टीम सायमल्टेनियसली मी दोन्हींचे सांगायला लागलेस तर डायकॉटमध्ये जर पाहिलं तर आपल्याला ते प्लॅन्ट जर असेल तर ब्रँचेस दिसणार आहेत, आणि मोनोकॉटमध्ये जर पाहिलं तर आपल्याला मात्र शुगर केन म्हणा किंवा मेज म्हणा, पॅरलल वेनेशन. हे रूटचा पार्ट आहे. ओके, इथं मात्र काय टॅपरूट सिस्टीम, एवढं करून टाकलं मी दोन्ही. फर्स्ट ब्रँच्ड अनब्रँच्ड टॅपरूट सिस्टीम, ॲडव्हेंटेजेस रूट सिस्टीम. नोड इंटरनोड्स आर प्रेझेंट, नोड इंटरनोड्स आर ॲबसेंट डायकॉटिलोडन्समध्ये. हे त्याचे कॅरेक्टर त्यांनी केलेले आहेत. लीफ आर रेटिक्युलेट वेनेशन, युनिकॉस्टेट मल्टिकॉस्टेट रेटिक्युलेट वेनेशन. यांचे जे वेनलेट्स असेल ते मात्र कसे सगळे विखुरलेले असणार आहे. तर मोनोकॉटमध्ये सगळे वेन्स जर असेल तर ते मात्र कसे असतात, पॅरलल वेनेशन्स. ओके. द नेक्स्ट पेंटामेरस फ्लावर म्हणजे काय, 5 सेपल्स, 5 पेटल्स, 5 अँड्रोशियम, 5 गायनोशियम प्रेझेंट असेल तर सो दीज आर पेंटामेरस फ्लावर. या ठिकाणी जर असेल तर ते मात्र काय असणार आहे, पेंटामेरस, आणि इथं मात्र ट्रायमेरस. 3 सेपल्स, 3 पेटल्स एटसेट्रा. ओके. वॅस्क्युलर बंडल्स अरेंज इन अ रिंग फॉर्मेशन. यामध्ये वॅस्क्युलर बंडल जर असेल तर ते मात्र कसे असणार आहे, अरेंज इन रिंग फॉर्मेशन. आणि मोनोकॉटमध्ये वॅस्क्युलर बंडल जर असेल तर स्कॅटर्ड, स्कॅटर्ड म्हणजे काय, सगळे विखुरलेले असतात, लहान मोठे सगळे. सो सेकंडरी ग्रोथ आर प्रेझेंट फ्रॉम डायकॉटिलोडॉन सम स्पीसीज, आणि मोनोकॉटिलोडॉन सेकंडरी डेव्हलपमेंट्स आर कम्प्लिटली ॲबसेंट. या ठिकाणी मात्र पूर्ण सेकंडरी डेव्हलपमेंट जर असेल तर इथे ॲबसेंट असते, इथं मात्र काही स्पीसीजमध्ये प्रेझेंट असणार आहे. जिम्नोस्पर्ममध्ये काही स्पीसीजमध्ये मात्र ॲबसेंट असणार आहे. द नेक्स्ट इज अ सब क्लास ए. सब क्लास याच्यामध्ये परत आहेत सब क्लास. ऑपिटॅली, ऑपिटॅलीमध्ये काय असणार आहे, हां, ज्याला पेटल्स नाही आहे त्याला आपण म्हणणार आहे ऑपिटॅली, ज्याला सेपल्स नाही त्याला सुद्धा आपण म्हणणार असेपॅली. मग पेटल्स नाही म्हणजे काय असणार त्या ठिकाणी, टेपल्स, त्याला आपण म्हणणार आहोत टेपल्स. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मागे सांगितलं इफोर्बियासीचे मेंबर्स आहे एरंडी. एरंडीचं झाड तुम्ही पाहिलं असेल त्याला फुलं येतात बघा, फक्त ग्रीन असणार, त्याला कधी दिसले का लाल रंगाचे फुलं आलेले आहेत, नाही. तर त्याच्यामध्ये मात्र डायशियस असणार आहे. वरचे जे पार्ट असणार आहे तो मात्र मेल फ्लावरचा, आणि खालचे जे असेल ते मात्र फिमेल फ्लावरचे असणार आहे. जे काटेरीसारखा त्या फ्रूटचा पार्ट दिसणार आहे, सो दे आर ट्रायमेरस इन कंडिशन. त्याच्यामध्ये ट्रायमेरस कंडिशन आहे, डायकॉट राऊंड ट्रायमेरस. 3 सेपल्स 3 पेटल्स असणार आहे. बट दीज आर अपेटॅली, ते काय या ठिकाणी अपेटॅली, पेटल्स नाही आहे त्या ठिकाणी, सेपेलाइड्स प्रेझेंट असणार आहे, ग्रीन कलर असणार आहे. हे बेंथम आणि हुकरचे कॅरेक्टर्स आहे, याच्यानुसार त्यांनी वेगळं करत गेला. तो पहिले तर आर्टिफिशियल नॅचरल्समध्ये त्यांनी काय केले, फक्त छोटे मोठे झाडे पाहून गेलं त्यांनी वेगळे केले, पेटल्स पाहून गेलं त्यांनी वेगळे करून टाकले, कलर पाहिले वेगळे केले. मात्र बेंथम आणि हुकर जर असेल ते मात्र थोडेसे ॲडव्हान्स निघाले, त्यांनी मात्र सगळे कॅरेक्टर वेगळे केले आणि कॅरेक्टरचे नाव देत गेले आणि कॅरेक्टरनुसार त्यांनी वेगळे करत गेले. द नेक्स्ट इज अ पेटल्स डिस्टिंक्ट फ्री. सगळे पेटल्स जर असेल ते मात्र याच्यामध्ये पण गॅमो टेपॅलस आणि पॉलिटेपॅलस ही कंडिशन असणार आहे. द नेक्स्ट सिरीज पुढचे असणार आहे, यामध्ये आपण सुरुवातीला क्लास, सब क्लास, त्यानंतर सिरीज. सिरीज थॅलॅमिफ्लोरी, डिस्किफ्लोरी आणि कॅल्सिफ्लोरी. थॅलॅमिफ्लोरी
series Thalamiflory, Disciflory, आणि कॅल्सिफ्लोरी. हे तुम्ही कसं ओळखणार? डायकॉट तुम्हाला ओळखता येतं, मोनोकॉट तुम्हाला ओळखता येतं, सिरीजवरनं तुम्ही ओळखू शकतात. याच्यामध्ये अपेटली जे सांगितलं तर ज्याला पेटल्स नाही आहे, सेपल्स नाही आहे, पेटल्स नसेल त्याला आपण अपेटली म्हणणार आहोत, सेपल नसेल त्याला असेपलॉइड आपण म्हणणार आहोत. तसं या ठिकाणी थॅलॅमिफ्लोरी, थॅलस कोनिकल हायपोगायनस फ्लावर, फ्लावर हायपोगायनस, इपिगायनस अँड पेरिगायनस, 3 टाईप ऑफ द फ्लावर्स. ज्याच्या सेपल्स आणि पेटल्स त्या फ्रूटच्या वरती असतात त्याला आपण इपिगायनस म्हणतो. एक्झाम्पल मी सांगेल, डाळिंब सगळ्यांना माहिती आहे बघा. डाळिंबाच्या वरचा जो पार्ट असतो बघा, तिथं येणार सेपलचा पार्ट येऊन जातो. पहिले याच्यामध्ये हायपोगायनसमध्ये आणि इपिगायनस, पहिले इपिगायनस सांगतो. इपी मीन्स अपॉन म्हणजे वरती. ज्यांचे सेपल्स आणि पेटल्स हे फ्रूटचा वरती असेल तर त्या याला आपण म्हणणार आहोत इपिगायनस. जर तुम्ही डाळिंब जर नीट पाहिलं तर तुम्हाला काय दिसतं या ठिकाणी? वरच्या साईडला सेपल्स असतात ना, हे बेस्ट एक्झाम्पल असणार. त्याच्यामध्ये काय राहील? इपिगायनस. हायपोगायनस, बिलो दी साइड्स प्रेझेंट फ्रॉम द सेपल्स. फॉर एक्झाम्पल ब्रिंजल, वांगी माहिती असेल सगळ्यांना, किंवा मिरची. जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी या पोझिशनला असतात बघा सेपल्स. सो दियर ओरी आर सुपेरियर, त्याला आपण म्हणणार आहोत ओरी. ही ओरी सुपेरियर म्हणणार आहे. कारण काय असणार आहे? याच्या खाली सेपल्स असणार आहेत, सेपल आणि पेटल्स असणार आहे, म्हणून आपण त्याला कशामध्ये टाकणार आहोत? तर ओरी आर सुपेरियर. आणि ही जर ओरी असेल तर कुठली असणार आहे? इन्फिरियर. ओरी इन्फिरियर. ज्याचा वरती कॅलिक्सन करोलम जातो मॅच्युअर्ड झाल्यानंतर, तर ती ओरी असेल ती मात्र इन्फिरियर. ही ओरी जर असेल ती मात्र काय? सुपेरियर. ज्याच्या कॅलिक्सन करोला हा खाली राहून जातो. मग थॅलॅमिफ्लोरी, सो थॅलस आर अरेंज फ्रॉम द 3 रिजन, हायपोगायनस, इपिगायनस अँड पेरिगायनस. आणि नंतर असेल ते मात्र काय? पेरिगायनस. पेरिगायनस मीन्स पेरिफेरल. ज्यांच्या थॅलामसच्या ठिकाणी सगळे फ्लावरचे जे पार्ट असेल तो मात्र अरेंजमेंट असणार, त्याला आपण म्हणणार पेरिगायनस. एक एक्झाम्पल मी सांगेल ज्यामध्ये मात्र ते पूर्ण खाली पण नाही, पूर्ण वरती पण नाही आहे. एक्झाम्पल असेल आपलं ॲपल. ॲपल जर पाहिलं तर ते मात्र या फॉर्ममध्ये असणार आहे. म्हणजे याचे सेपल्स अँड पेटल्स मात्र बघा, तुम्ही जर असे मध्ये गेले ना तर या ठिकाणी त्याचे सिरीज आतल्या साईडला गेले खरे, तिथून कट होऊन जातो, तर आपल्याला दिसत नाही. की अजून एक एक्झाम्पल असेल रोज, गुलाब. सगळे ते बाहेर पडलेले असतात, पूर्ण थॅलामस असं असतं, आणि नंतर मग सेपल अँड पेटल पेरिफेरल असतात, आणि वरती मात्र गायनोशियमचा पार्ट राहून जातो. तर त्या रिझनला आपण म्हणणार आहोत पेरिगायनस. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी म्हटलं आहे थॅलामस कोनिकल हायपोगायनस फ्लावर. जर थॅलॅमिफ्लोरी असेल म्हणजे या ठिकाणी हायपोगायनस हा जो पार्ट असेल याचे एकच कॅरेक्टर असणार आहे, ते मात्र काय? थॅलॅमिफ्लोरीचं. थॅलॅमिफ्लोरी आलं, सिरीज थॅलॅमिफ्लोरी जर म्हटलं तर त्याचे कॅरेक्टर तुम्ही ओरी सुपिरियर, हायपोगायनस, थॅलामस. याच्या अजून तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात बिलो दी साइड्स प्रेझेंट इन सेपल्स अँड पेटल ओरी. ओरीच्या खाली सेपल्स अँड पेटल्स हे प्रेझेंट असतात. म्हणजे तुमचं MCQ म्हणा किंवा 1 सेंटेन्स म्हणा किंवा लॉंग आन्सर म्हणा सगळं होऊन जातं. याच्यात दिलेलं नाही आहे, ते नंतर पण आधी सांगून दिलं मी तुम्हाला. त्यानंतर पुढचं आहे डिस्किफ्लोरी, डिस्क लाईक. सनफ्लावर सूर्यफूल. सूर्यफूलचं तुम्ही जर पाहिलं तर त्याचे पूर्ण थॅलामस असतो आणि वरती मात्र सगळे सीड अरेंजमेंट असतात. सेंट्रली आर प्लेस फ्रॉम द रे फ्लोरेट अँड सराउंडेड बाय द डिस्क फ्लोरेट.
आतले या ठिकाणी जर असेल तर ते मात्र फिमेल फ्लावर आणि बाहेर जर असेल तर ते मात्र काय मेल फ्लावर. सूर्यफूल जर तुम्ही नीट पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र आतल्या साईडला तुम्हाला काळा पाट आणि बाहेर मात्र या ठिकाणी येलोइश कलर त्या ठिकाणी दिसणारे मेल फ्लावर असणार. दोन्ही याच्यावर मात्र हे सेपरेट फ्लावर असतात. डायशियस फ्लावर आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो, म्हणजे आहेत ते ऑलरेडी. थॅलमस डिस्क हायपोगायनस फ्लावर नेक्टिफेरस डिस्क प्रेझेंट. नेक्टिफेरस डिस्क आर प्रेझेंट. डिस्क सारखं ऑलरेडी त्याला नाव दिलं आहे डिस्क. द नेक्स्ट कॅल्सिफ्लोरी कप शेप थॅलमस पेरिगायनस फ्लावर. कप शेप थॅलमस पेरिगायनस कप शेप थॅलमस. यांच्या शेप कसा असतं कपसारखं, म्हणजे इथं कॅव्हिटी दिसते ना तुम्हाला ॲपलच्या बघा त्या ठिकाणी सेंटरला थोडीशी कॅव्हिटी झालेली असते कप लाईक. किंवा झेंडू असेल, झेंडूचे पूर्ण पार्ट तुम्ही ओपन करा तर ते मात्र करसारखा पार्ट असणार आहे, त्याला उलटा केला तो कपसारखा दिसणार आहे आपल्याला. पेरिफेरल रिजन्स आर प्रेझेंट फ्रॉम द कॅलिक्स अँड करोला. सो दिस रिजन फ्रॉम द पेरिगायनस. म्हणजे कॅल्सिफ्लोरी जर तुम्हाला कॅरेक्टर विचारलं गेलं तर तुम्ही सांगू शकता पेरिगायनस याचं कॅरेक्टर्स आहे. सिरीज कॅल्सिफ्लोरी जर आलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देताना दिस फ्लावर्स आर पेरिगायनस, सेपल्स अँड पेटल्स अरेंज सराउंडेड बाय द फ्लोरल होरल. त्या फुलांच्या आजूबाजूला सेपल्स अँड पेटल्स अरेंज असणारे त्याला आपण पेरिगायनस म्हणतो. सो दिस आर कॅल्सिफ्लोरी. तो जो पार्ट असेल तर काय तो कॅल्सिफ्लोरीचा. ओके. द नेक्स्ट सब क्लास गॅमोपेटॅली. एक मिनट एवढा व्हिडिओ मी सेव्ह करतो.